नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित अमृतमयी ज्ञानेश्वरी, श्री ज्ञानेश्वरीचा रसास्वाद. आजचं आपलं प्रकरण चाललं आहे 18वं. जी नाहीच ती माया. देहभावाकडून ब्रह्मभावाशी ज्यामुळे योग म्हणजे संबंध साधला जातो, त्या ध्यानमार्गाचं यथोचित विवेचन केल्यानंतर भगवंतांची अर्जुन या योगास्तव सिद्ध झालेला आहे अशी खात्री झाली. त्यामुळे 7व्या अध्यायात अर्जुनाने विचारण्यापूर्वीच ते त्याला आपल्या विज्ञानासहित ज्ञानस्वरूपाची ओळख करून देत आहेत. या ज्ञान, विज्ञान आणि त्या अनुषंगाने अज्ञान यांच्या अगदी सुस्पष्ट निर्णायक व्याख्या 7व्या अध्यायाच्या प्रारंभी श्री ज्ञानेश्वरांनी मांडलेल्या आहेत. ओवी आपण ऐकूयात 5वी आणि 6वी. तैसी जाणीव जेथ न रिघे, विचार मागुता पाऊले निघे, तर्क आयणी नेघे आंगी जयाच्या. अर्जुना तया नाव ज्ञान, येर प्रपंचू हे विज्ञान, तेथ सत्यबुद्धी ते अज्ञान, हेही जाण. अर्थ दोन्हीचाही एकदम ऐकूयात. जेथे बुद्धीचा प्रवेश होत नाही, विचार जिथून मागल्या पावली परत फिरतो, तसंच ज्या ठिकाणी तर्काचं चातुर्य कामही करू शकत नाही, अर्जुना त्याचं नाव ज्ञान आहे. कारण ब्रह्मज्ञानात बुद्धीच्या, विचारांच्या, तर्काच्या प्रक्रियेसाठी लागणारा मी ज्ञाता आणि हे ज्ञान असा दोनपणा नसतो. जिथे हा भेदभाव येतो तिथे संसारभास होतो. म्हणून प्रपंचाला श्री ज्ञानेश्वरांनी विज्ञान असं म्हटलेलं आहे. प्रपंच सत्य वाटणं हेच तर अज्ञान आहे असंच ते म्हणतात. आपल्या सर्व जाणीवा या इंद्रिय सापेक्ष असल्यामुळे आपण देहधारी, मीहून भिन्न असं सर्व जगाचं अस्तित्व अनुभवतो आणि त्याला श्री ज्ञानेश्वर प्रपंचरूप विज्ञान असं म्हणतात. देहभावावर आधारलेल्या या जाणीवांच्यामुळे आपणास ब्रह्मैक्याची अपरोक्षानुभूती येतच नाही, जो मुळात नाहीच आहे. अशा भेदभावाने युक्त असलेल्या या प्रपंचाला सत्य समजणं हेच अज्ञान आहे. ब्रह्मभावात मीहून भिन्न असं काहीही पाहिलं, ऐकलं किंवा जाणलं जात नाही. छांदोग्य उपनिषदात 133वा एक मंत्र आहे. यत्र न अन्यत् पश्यन्ति न अन्यत् शृणोति, न अन्यत् विजानाति स भूमा. भूमा म्हणजे अनंत. अनंतात दुसरं काहीही नसल्यामुळे तिथे पाहणं, ऐकणं, जाणणं संभवतच नाही असंच छांदोग्य उपनिषद म्हणतं. ब्रह्मैक्यात ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान या त्रिपुटीवर आधारलेली ज्ञान प्रक्रियाच घडत नसल्यामुळे त्यात जाणीवा, विचार, तर्क कसे बरे राहणार. तिथे तर शब्दोत्पत्तीही संभवत नाही. आणि तरीही भगवंतांनी अर्जुनाच्या प्रेमाखातर आणि श्री ज्ञानेश्वरांनी आपणा सर्वांच्या प्रेमाखातर ते शब्दातीत वर्म शब्दांमध्येच मांडलेलं आहे. 8व्या ओवीत ते म्हणतात, ऐसे वर्म जे गूढ, ते कीजेद वाक्यारूढ, जेणे थोडे न पुरे गोड, बहुत मनींचे. असं जे गूढ वर्म आहे ते शब्दात मांडलं जाईल आणि त्याच्या अल्पशा प्रतिपादनाने सुद्धा मनाचं खूप समाधान होईल. ज्या सुखासाठी आयुष्यभर धडपड चालते ते सुख आत्मज्ञानाचं वर्म किंचितचं जाणलं ना तरी लगेच मिळतं. असं असूनसुद्धा त्या आत्मज्ञानाची आस एखाद्यालाच लागते. बाकीचे सुखप्राप्तीसाठी इंद्रिय तुष्टीचाच विपरीत मार्ग स्वीकारतात आणि ज्यांना आत्मज्ञानाची इच्छा आहे अशांपैकी सुद्धा एखाद्यालाच खरं आत्मस्वरूप जाणता येतं. कारण या आत्मलाभासाठी देहभोगाची लालसा सोडणं सामान्य गोष्ट नाही आहे. या गीता तत्वाच्या स्पष्टीकरणार्थ श्री ज्ञानेश्वर प्रत्येकारी दृष्टांत देतात. ते म्हणतायत, 12वी ओवी ऐकूयात. की तयाही पाठी, जे वेळी लोह मासा ते घाटी, ते वेळी विजयश्रियेचा पाटी एकूची बसे. देशप्रेमाच्या गोष्टी तर कित्येक करतच असतात, पण ज्यावेळी देशासाठी आपल्या शरीरात प्रत्यक्ष शस्त्राचे घाव सोसण्याची वेळ येते
त्यावेळी खऱ्या देशप्रेमाचा कस लागतो आणि त्यावेळी विजयलक्ष्मीच्या सिंहासनावर एखादाच बसतो. ईश्वरी प्रकृतीमुळे जगत निर्मिती होते असं सांगून भगवंत म्हणतात, माझ्याहून वेगळं असं दुसरं काहीही नाही. सोन्याच्या तारेत जसे सोन्याचे मणी गुंफावेत तसं सर्व जग माझ्यातच गुंफलेलं आहे अशीही ते ग्वाही देतात. सूर्य चंद्रामधील प्रभा मीच आहे, उदकातील रस मीच आहे. अशा आपण विशेषत्वाने ज्यातून प्रकट होतो त्या आपल्या विभूती सांगताना भूतमात्रांमधला धर्माला अविरुद्ध असलेला कामही मीच आहे असंच ते म्हणतात. सृष्टीच्या उत्पत्ती आणि वृद्धीसाठी आवश्यक असलेला शास्त्रमंडित काम धर्माचा उत्कर्ष करतो. शास्त्रविहित कर्माच्या राजमार्गावरून चालणाऱ्या या कामासमवेत नियमांचा मशालजी असतो. सद्धर्माने प्राप्त झालेल्या अर्थ आणि कामासह कर्तव्य कर्म आचरणारा संसारी मोक्षास पात्र ठरतो. 49 आणि 50वी ओवी आपण ऐकूयात. कामू ऐशिया वोजा प्रवते, म्हणोनी धर्मासी होय पुरते. मोक्ष तीर्थींचे मुक्ते, संसारू भोगी. जो श्रोतू गौरवांच्या मांडवी, कामसृष्टीचा वेलू वाढवी. जव कर्म फळेसी पालवी, अपवर्गी टेके. जेव्हा काम नीती नियमांच्या मार्गावरून चालतो तेव्हा धर्माची पूर्णता होते. म्हणून संसारी लोक संसारात असतानाही मोक्षरूपी तीर्थातील मोती प्राप्त करतात. वेदांनी गौरवलेल्या आचरणांच्या मांडवावर काम सृष्टीरूपी वेल वाढवतो. त्या वेलाची कर्मफळांनी लगडलेली पालवी मोक्षाप्रत जाऊन भिडते. अर्थातच गृहस्थाश्रमादी सर्व आश्रमातील कर्तव्य योग्य रीतीने पार पाडलेला कर्मयोगी निर्लेप होऊन मुक्त होऊ शकतो. त्रिगुणात्मक मायेमुळे मी झाकला गेलेलो आहे, त्यामुळे भूत मात्र माझ्याहून वेगळी नसूनही वेगळी वाटतात. हे भगवंतांचे बोल आपणास पटवून देण्यासाठी श्री ज्ञानेश्वर रोजच्या व्यवहारातला एक दृष्टांत देतात की मातीचा तयार झालेला केलेला घट भंगल्यानंतर मातीतच मिसळणार, पण तो घट भाजला असताना फुटल्यावरही लगेच मातीत एकरूप न होता खापराच्या रूपाने वेगळा राहतो. तसंच अहम ममतेच्या अग्नीत जीव पण घट्ट झालेलं असतं. यानंतर ही माया कशी दुरत्यया म्हणजे तरुण जाण्यास दुस्तर आहे या विवेचनासाठी श्री ज्ञानेश्वरांनी प्रलयंकारी नदीचं उठावदार रूपक इथे रंगवलेलं आहे. ही माया नदी ब्रह्मरूपी पर्वताच्या तुटलेल्या कडातून मूळ संकल्परूपी उसळीने निघाल्याबरोबर तिच्यात पंचमहाभूतांचा लहान बुडबुडा उत्पन्न झाला आहे, जी सृष्टीच्या विस्ताररूपी ओघाने कालाच्या ग्रास करण्याच्या शक्तिरूपाच्या वेगाने वाढून प्रवृत्ती आणि निवृत्ती या दोन्ही उंच काठांबाहेर वाहते. जी गुणरूपी मेघाचा जोरदार वर्षाव झाल्यामुळे मोहरूपी महापुराने भरून यमनियमरूपी गावं वाहून नेते. अशा रीतीने माया नदीची प्रतिमा श्री ज्ञानेश्वरांनी खूप फुलवलेली आहे. या नदीतले भोवरे, तिच्या लाटा, तिच्यातील मासे, तिच्यातील गाळ इत्यादी प्रत्येकाचं वर्णन ते रूपकाद्वारे खुलवून करतात. या नदीतून तरून जाण्याचा जो जो उपाय करावा तो अपायच ठरतो. बुद्धी, ज्ञान, योग, कर्म या कशाच्याही साहाय्याने तिच्यातून तरता येत नाही. उलट त्यामुळे अहंकाराच्या दलदलीत आपण फसतो. मात्र सर्व भावाने भगवंतांना शरण जाऊन अनन्य भक्तीची कास धरणाऱ्या भक्तासाठी या नदीचं जल अलीकडच्या काठावरच संपतं. अशा या चमत्कृतीपूर्ण वर्णनाने भक्ती महात्म्यांसह माया म्हणजे जी मुळात माया नाही आहे, मा नाही या जी हे अध्यात्मतत्वही श्री ज्ञानेश्वर आपल्या ममनावर बिंबवत आहेत. भगवंतांचं अनन्य भक्त म्हणजेच एका भगवंताविणं दुसरं कशाचीही अपेक्षा न ठेवणारे भक्त आहेत. पण अशा अनन्य भक्त्यांव्यतिरिक्त भगवंतांच्या भक्तीकडे वळणाऱ्या इतर 3 भक्तांचा जो उल्लेख गीतेने केलेला आहे
त्याचं विवरण श्री ज्ञानेश्वर पुढीलप्रमाणे करतात. तेथ आरतू तो आरती चेनी व्याजे, जिज्ञासू तो जाणावयाची लागे भजे, तिजेनी तेणे इच्छिजे अर्थसिद्धी. 7व्या अध्यायातील 110वी ही ओवी आहे. जो स्वतःची पीडा दूर व्हावी म्हणून भक्ती करतो तो आर्तभक्त आहे. केवळ भगवत स्वरूप जाणण्याच्या इच्छेने जो भक्ती करतो तो जिज्ञासू भक्त आहे. अर्थप्राप्तीच्या कामनेने जो भक्ती करतो तो अर्थार्थी भक्त आहे. परंतु भगवंताविना दुसरं काही नाहीच या दृढ श्रद्धेने ज्ञानाने युक्त असलेला जो चौथा ज्ञानी भक्त आहे त्याला भगवंत स्वतःचा आत्माच मानतात. या भक्ताच्या दृष्टीने भेदमय जगाचं अस्तित्वच नसल्यामुळे त्याला मिळवायचं असं काहीच नसतं. तो केवळ भक्तीच्या आनंदात अखंड निमग्न असतो. पुढे 112व्या ओवीत ते म्हणत आहेत, जे तया ज्ञानाचे नी प्रकाशे, फिटले भेदाभेदांचे कवडसे, मग मीही जाहला समरसे, आणि भक्तीही तेवींची. ज्ञानाच्या प्रकाशाने त्याच्या ठिकाणचा द्वैताचा तसे द्वैत सापेक्ष अद्वैताचा अंधार नाहीसा होतो आणि नंतर ब्रह्मैक्य भावाने तो मद्रूप होतो आणि मद्रूप होऊनसुद्धा तो माझा भक्त असतो. या ज्ञानी भक्ताच्या मनात जीव, जगत, जगदीश्वर असे द्वैत तर नसतंच, पण मी जीव जगदीशाशी एकरूप झालो या जाणीवेचं द्वैतावर आधारलेलं अद्वैतही नसतं. भगवंतमय होऊनही तो भगवंतांचा भक्तच राहतो. इथेच आजचा आपला भाग आपण संपवणार आहोत. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय.